तर चला मग आपण वळूया, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया. ॲक्च्युली हा ब्लॉग खूप मोठा होणार होता म्हणून मी काल अर्ध्यावरतीच थांबवलं. आणि इकडे काही गेम आहे, त्या गेमची प्राईजचा बोर्ड लावला होता, त्याचा मी शूट केलेला आहे. जसे आपण गेम खेळणार तशी त्याची प्राईज आहे, तसं आपण तो गेम त्यांना सांगायचा आणि त्याची तिकीट काढायची, असे हे लिहिलेलं होतं तिथे बोर्डवरती, तर तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट, छान अशी ट्रेन होती लहान मुलांसाठी. छान छान असे गेम होते. त्याच्यानंतर आम्ही प्रिन्स माझा गेम खेळायला गेला, तर तिकडे बाजूला काय बोलतात आपण, फुगे शूट करतो ते सुद्धा होतं. तर आधी मी प्रिन्सला तिथे त्याचे जम्प करायच्या गेममध्ये सोडलं आणि नंतर मला आवाज दिला, मामी इकडे ये. आपण आर्या होती, बाबू होता, माझी नणंद होती मोठी, आणि मग ते बोलले की अगं चल त्याचं खेळून होईपर्यंत आपण तिथे लाईन लावूया, तिथे शूट करायचं आहे बलून्स. तर मी बोलली लावा तुम्ही लाईन, तोपर्यंत मी प्रिन्सला घेऊन येते. तर आता काय प्रिन्स तिथे गेला आहे बोललं, तर तो काय खेळल्याशिवाय प्रिन्स काय बाहेर येणार नाही आणि आपल्याला ते फोडायला भेटणार नाही, कारण की तो सुद्धा बोलणार की मला सुद्धा फोडायचं आहे. तर मग बघा तुम्ही आता प्रिन्सच्या जम्प कसे चालू आहेत. तर प्रिन्सला बोली चल तुझं झालं असेल तर आपण जाऊया फुगे फोडायला. तर आम्ही आलो फुगे फोडायला. तर आम्ही असे फुगे फोडायचं चालू होतं तेव्हा मग आम्ही शूट केलं. तर प्रिन्सचं चाललं होतं की मी पण फोडणार, पहिला मी जाणार मम्मा, मी जाणार. तर मी बोली चला सगळ्यांनी एक एक मस्तपैकी आपण एक एक फुगे फोडूया. तर प्रिन्सनी पण छान असा फुगा फोडला होता. मग आर्याने शूट केलं, त्याच्यानंतर मग मी आली. तर मग माझा टर्न तुम्ही बघू शकता. तुमच्या गौरीनी फुग्यावरती बाण सोडायचा, तर तो बाण माहिती नाही कुठे गेला असेल फिरायला, काय बोलण्यात चालतं आहे. चला मग आपण जाऊया पुढच्या गेम. तर आम्ही पुढच्या गेमवर आलो. पुढच्या गेमसाठी पण मी ते बघितलं ना तुम्ही, सायकल वगैरे जे सगळ्या राईड्स होत्या त्याची पण इथे प्राईज होती. हे पण सेम तसंच आहे, ज्या राईड्सवर बसायचं त्याचे तुम्हाला तिकीट काढायचे आहे. तसं हे दुसरं काउंटर आहे. असे प्रत्येक काउंटर वेगवेगळे होते गेमचे. तर हे लहान मुलांचं गेम याचे तिकीट होते, ते तिकीट घ्यायचे आणि मुलांना आपल्याला कशामध्ये खेळायचं ते खेळवायचं होतं. तर हे असं तुम्ही बघू शकता, सुंदर असं मुलांना होतं खेळण्यासाठी. तर बघा मग तुम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेनच्या इथे थोडंसं मी जरा शायनिंग मारली, कारण की ट्रेनमध्ये काय मला बसायचं नव्हतं. प्रिन्सला मी बोली बस बस, तर प्रिन्स बोला नाही. तर मी तिथे थोडीशी शायनिंग मारली, फोटो काढले आणि तिथे पुढचा प्रवास मी चालू केला. तर पुढे असं होतं, पुढे छान असं त्यांनी फोटोज होते तिथे काढलेले, ड्रॉ केलं होतं. त्या ड्रॉ असं छान छान होते. आणि तसंच पुढे चालता चालता फाउंटन होतं. तर तुम्ही ते सगळं बघू शकता. आता आम्ही इकडे थोडीशी मज्जा केली आहे, तर तुम्ही ही सगळी मज्जा बघा आमची. तर आम्ही निघताना, बाहेर येताना छान अशी नर्सरी होती. त्या नर्सरीमध्ये ॲक्टर येऊन गेले होते. त्या ॲक्टरचे तिथे फोटोज होते, ते तुम्ही बघू शकता. हे जी नर्सरीमध्ये मला एवढं छान असे पॉट बनवलेले होते, फ्लावर पॉट्स झाडांचं पण एवढे छान होते, मला खूप आवडलं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ते 2 ॲक्टर येऊन गेले होते, त्यांनी फोटोसुद्धा तिथे ठेवले होते. तर मी ते फोटो शूट केलं, ते तुम्ही बघू शकता. आणि छान असं लोक म्हणजे
बघतानाही वा वा असे करत होते अक्षरशः. खूप छान होतं, मला फार आवडलं ही नर्सरी. मी ही नर्सरी पूर्ण शूट केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा सेंटर पार्क कल्याणमध्ये गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे, कारण की तो अनुभव एवढा अप्रतिम होता आणि मला फार असं आवडलेलं आहे. मला ह्या गार्डनबद्दल काहीच माहिती नव्हतं. आमच्या शशांकनी सांगितलं की मामी चल आपण एक गार्डन आहे तिकडे जाऊया. तर मला असं वाटलं नॉर्मल गार्डन असेल, पण त्या गार्डनला अक्षरशः मी जेव्हा आली तेव्हा मी बघितलं खूप छान असं गार्डन होतं. मला ते गार्डन खूप आवडलेलं आहे. तर मलाही असं वाटतं की तुम्ही एकदा का होईना एखादा संडे तुम्ही कल्याणला ही प्रभात फेरी घालावी. तुम्हाला आवडलं आणि कसं वाटलं हा सगळा पूर्ण पार्क हे मला तुम्ही गेलात तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण हे मी तुम्हाला आठवण केली असं की तुम्हाला जर अजून पुढे काही असं व्हिडिओज बघायचे असतील आणि असे छान छान ठिकाणं बघायचे असतील तर तुम्ही खरंच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर तुम्हाला असंच काही काही नवीन नवीन बघायला भेटेल आणि मी प्रयत्न करेन ह्याच्यापेक्षा चांगलं शूट करायचं. तोपर्यंत तुम्हाला हे कसं वाटतं हे मला तुम्ही कळवा कमेंटमध्ये. अशा प्रकारे हा पूर्ण पार्क, सिटी पार्क मला तर आवडलेला आहे. तुम्हीही या आणि याचा आनंद घ्या. तर आता हे पूर्ण संपलेलं आहे इथे आणि इथून बाहेर पडल्यानंतर गेट आहे. तर मी गेटच्या बाहेर निघताना थोडं तिथे ना बाहेर 2 कार होत्या लहान मुलांच्या. तर प्रिन्सने जिद्द केली की मम्मा मला बसायचं आहे. तर मी त्याला त्या कारमध्ये बसवलं. तर त्याचा 2 राऊंडचे त्याने 50 रुपये घेतले. तर आता ठीक आहे, बोलतात ना आता माणसाला कमवायचं आहे तर कसं आता तो असं कमवतो. पण मला असं बोलायचं निदान ते राऊंड तरी मोठे द्या. ते राऊंडही छोटे होते. लेक माझा बोलतो मम्मा खूप छोटं होतं, पण आता ठीक आहे. त्यांनी 2 राऊंडचे माझ्याकडनं 50 रुपये घेतले आणि मी दिले. पण माझ्या लेकाने त्याच्या गाडीमध्ये एन्जॉय केला. हा सगळ्यात लाख मोलाचा माझ्यासाठी तो क्षण होता. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण पार्क आहे. तर मी आलेले आहे पार्कातून बाहेर. तर आता मी जाते घरी. तर चला मग आपण भेटूया घरी. चला मग बाय. तर दुसऱ्या दिवशी आम्ही पोरं मला बोलले मामी आपण काहीतरी ऑर्डर करूया, काय खाऊया. तर मी बोलली तुम्हाला काय मागवायचं असेल तर मागवा. मी झोपेपर्यंत डोळा एक डुलकी लागेपर्यंत बघितलं तर या पोरांनी पिझ्झे आणून ठेवले होते आणि एक सोडून 4 पिझ्झे मागवलेले. हे भगवान, ते पिझ्झा बघा तुम्ही यांची मजा. आणि माझी सासूला बोली खावा तर सासू बोली नको मला बोलल्यानंतर मी तर ताव मारलेला आहे त्या पिझ्झ्यावरती. ॲक्च्युली मला डाईट फॉलो करायचं आहे, पण जेव्हापासून सुट्टी लागली आहे मे महिन्याची तेव्हापासून माझा डाईट सगळा प्रॉपर बंद झालेला आणि मी फक्त खायचं काम करते. तर केक बनवायची सुरुवात झालेली आहे माझ्याकडे. आम्ही कल्याणमध्ये गेल्यानंतर थोडंसं काय काम नव्हतं, नणंद माझ्या कामाला गेल्या की आम्ही घरी असायचो. मग काहीतरी नवीन मग मी केक बनवला आणि केक बनवल्यानंतर तो केकही एवढा सुंदर झाला होता. आर्या बोलली थोडं मला काहीतरी काम दे. मग मी तिला बोलली जोपर्यंत ही क्रीम फेट, तर तिला ती क्रीम फेटायला दिली. त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली केक बनवण्याची आणि बघू शकता तिला बोली झालं आहे का, ती बोली हो झालं आहे. तर मग मी पुढचं टेक्स्चर बनवायला घेतलं. छानपैकी असं मी
इनो वगैरे पण टाकला होता. आणि आर्या टी व्ही मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती. ती बोलली तू तरी बनव, मी तरी बनवते. तिला मी बोलली मी बनवते. मग मी तो केक बनवला आणि केक एवढा सुंदर झाला होता, तुम्ही बघू शकता हा केक. चला त्याच्यानंतर प्रिन्सनी केक कापायला घेतला. आर्या पास झाली टू यू. आर्या 12वी पास झाली ग. आर्या 12वी पास झाली ग. रत्नागिरीला पार्टी ग. काय हा याचं तर काय उघडा बंबले बोले बोले. आणि मग आम्ही आलेलो आहोतच. आज आमच्याकडे कॅन्डल लाईट डिनर आहे. माझ्या लेकाने 4 बाजूला कॅन्डल ठेवले, बघू शकता तुम्ही. पेटवायचे आम्हाला पण आम्ही ठेवलेले आहे. नणंदबाई सगळं आणतात. आणि ही दोघं बघा कशी बसले आहेत, ताई माई अक्का करत करत बसलेले आहेत. ओ ताई. आणि ही आर्या आता गावी सोडायची आर्याला सोमवारी. हीच ती आर्या. आणि आमच्या समोरच्या घरामध्ये लाईट आहे. आम्ही जरा बघू शकता तुम्ही यांची धमाल. माझी नणंदबाई बघा कशा छान अशा कॅन्डल डिनर करण्याच्या ह्याच्यात आहे. आणि कॅन्डल काय पेटना झालेत. अरे उठ ना उठ, हे उठ ना पोरग्या, कॅन्डल ला. खूप बिझी आहे मी. एमआयची खूप इम्पॉर्टंट मॅच चालू आहे. मी आता अंधारात काही दिसत काय काय माहिती नाही. हा हे बघा नणंदबाईचं काम चालू आहे. आणि ही दोघं हे कोणतरी टॉर्च लावा जरा इकडे. थोबड्या माझं थोबड्या टॉर्च. हां हे काय झालं. अच्छा का लो बॅटरी. हां तर तुम्ही बघू शकता. अरे हे काय, हे बघा हे असे टवळेगिरी करते दोघं पण. हा हे बघा यांची मस्ती बघा. कुठे हा दिसतच नाही. वरती काढ थोडीशी. आय्या आणि भैया चाललेला आहे. हे बघा दोघांचं काय चाललं. आमच्याकडेच कॅन्डल डिनर आहे, तर तुम्ही येऊ शकता कॅन्डल डिनर करायला. तर असं करता करता सकाळ झाली. आणि सकाळी मला शशांक बोलला मामी तू मला कॅफेचिनो बनवून देणार होती. तर मी बोलली ओके. आम्ही घरी पाणीपुरी बनवली आहे आणि आम्ही पाणीपुरी खातोय. बघा छान अशी पाणीपुरी बनवली आहे. आजीला पाणीपुरी खायची नाही कारण की आंबट पाणी होतं. तर कल्याणमध्ये काळा तलाव आहे. काळा तलावमध्ये हे बाळासाहेबांचं चष्मा म्हणजे त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तिथे होत्या, त्या तुम्ही बघू शकता. आणि छान असे त्यांचे फोटोज होते. आणि जुन्या काळातलं काही म्हणजे जे काय होतं त्यांनी काय केलं आहे कसं ते सगळं काय होतं त्याच्यामध्ये. छान छान असं होतं हे सगळं तुम्ही बघू शकता. फ्रेम हिस्ट्री होती जुन्या काळाची जी पण काय आहे ती. आणि तर इथे सगळी त्यांची मेमरीज ठेवली होती. छान असं होतं. तुम्ही कधी गेलात कल्याणला तर काळा तलावला नक्की जा. आणि तुम्ही या सगळ्या बाळासाहेबांच्या ज्या वस्तू आहेत आणि त्यांची जी मेमरीज आहेत ते सगळं तुम्ही बघू शकता. मला तर फार आवडलं आणि मी फार त्याचा छान असा आनंद घेतला आहे बघून. जे त्यांची काय मेमरी होती ती मला कळाली की काय आहे आणि पहिलं कसं होतं ते. तर तुम्ही नक्की जा आणि मला कळवा.
आणि हा काळा तलाव आहे. या काळा तलावामध्ये तुम्ही जे बघितलं ना, मी ते सांगितलं बाळासाहेबांचं जे सगळं होतं ते तुम्ही सगळं बघितलं असेल. आणि हे निघता मी शूट केलेलं संध्याकाळी 7:30 वाजता, कारण की मला घरी जायचं होतं. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. बाय.